आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे ताई टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बेलापूरमध्ये प्रशासकीय ज्या समस्या होत्या त्यांचं निवारण करत आहे, काय सांगा? असं आहे की बेलापूर ग्रामस्थांची गेली 10 वर्षांची मागणी की ह्या जो आपण निधी करतो त्याची निधी क्रिया करतो ही इथं बघितलं आपण पावसात चिखलात आमचे ग्रामस्थ ऐरोळीपासून ते बेलापूर पट्टीचे लोक इथे निधीसाठी येतात, पण कुठलीही सुविधा नाही, शौचालयाची नाही, गार्डनची नाही, पाण्याची नाही. त्या सुविधेसाठी आपण 4 कोटी निधी महाराष्ट्र शासनाचा मेरिनम बोर्डचा आपण मंजूर करून आणला. जागा पण ती काम करतो. काल एक समाजकंटकांनी तो पत्र टाकून तिथे म्हणे काम होतं 4 ब्रिज झाले, ते एक शेड बांधलं तर काय करावं. पण ग्रामस्थांना वेगळी जाण्याचं काम पूर्णच कोणीतरी लोकप्रतिनिधी करतोय. हे कामाच्या मध्ये ग्रामस्थांना ही जागा मिळू नये त्यासाठी हा विरोध चाललेला आहे. आज आम्ही भूमिपूजन करून ग्रामस्थांना आणि इथल्या सागरी पोलिसांना दिलासा दिलेला आहे. नाही, खरं तर दशक्रिया किती नव्हती आज होते याचा आपल्याला आनंद आहे का? कारण की आपल्या नेतृत्वात किती होतं याचा पैसाच मी मिळवला आणि गेली 10 वर्ष पाठपुरावा चालू आहे. पण प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या संघटनेला पुढे करून हे काम होऊन द्यायचं नाही. पण यावेळी आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी विचार केला की हे काम केल्याशिवाय स्वस्त बसायचं आणि म्हणून आज 4 कोटी महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. त्याचे आज आम्ही संपूर्ण इथे भूमिपूजन केलेलं आहे. आपण महाराष्ट्र भवनासाठी देखील मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता दशक्रिया दिली, असे विविध प्रश्न सोडवण्यात आपण सध्या वाचत असताना काय सांगतो? आता आपल्या इथं हॉस्पिटल होते, जवळजवळ मेडिकल कॉलेज होते, महाराष्ट्र भवन होते, त्याच्यानंतर बेलापूर गाव स्मार्ट विलेज बनवतो. त्यासाठी सध्या 20 कोटी आणले, 50 कोटी प्रलंबित आहे. लायब्ररी सेंटर लायब्ररी होते. असे अनेक उपक्रम आपण गावागावामध्ये आज करत आहोत. गावात शिक्षणासाठी आपण प्राधान्य देतो. मुलांना शिक्षण मिळावं, लायब्ररीच्या व्यवस्था केलेल्या आहेत, जिमची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक गावाखेड्यामध्ये जिम, लेडीज जेंट्स या दोन्ही असतात, जेणेकरून आपली प्रगती पण चांगली. योगा सेंटर करत आहोत. या सगळ्या सुविधा मरीना येत आहे. गेली 10 वर्ष माझा मरीना आटून ठेवलेला, 6 वर्ष झाली मरीनाचं टेंडर झालेलं आहे. महाराष्ट्रात पहिला मरीना होतो. लोकांच्या हाताला काम मिळेल. कोणी बांधव आहे समुद्रकिनारी, त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांना रोजगार प्राप्त होईल. MP थिएटर आहे, योगा सेंटर आहे. हे सगळ्या वस्तू होऊ नये म्हणून जो सातत्याने इथे जो प्रयत्न करत आहे, एक दिवशी ना एक दिवशी मला त्यांचं नाव या जनतेसमोर घ्यावं लागेल की कोण अडथळा आणत आहे. आज मी त्यांना वॉर्निंग दिलंय की पुढे जर अशा कामाचा अडथळा आणला तर या जनतेला मी तुमचं नाव जाहीर केल्याशिवाय राहणार नाही. आज खरं तर नवी मुंबईमध्ये आपलं मोठं कार्यालयाचं उद्घाटन देखील होते, त्याबाबत आपण काय सांगतो? खरं तर भाजपचं नवी मुंबईमध्ये कार्यालय नाही, खरं तर 2 आमदार असतात, मात्र आपण आज त्या कार्यालयाची निर्मिती करताय, काय सांगतो? कार्यालयाला गेले 2 वर्ष झाली मी खूप जागा शोधते, पण मला जसं कार्यालय पाहिजे मिळत नव्हतं. आता हे कार्यालय घेतल्यानंतर लगेच एक बातमी लावली काही लोकांनी की त्या बिल्डिंगला OC नाही. तिकडे सगळे बिल्डिंगमध्ये बिल्डरांची कार्यालय आहे, सॅम्पल पीस. तर माझं कार्यालय 4-6 महिन्यासाठी पुण्याला काढलं. आलेली निवडणूक, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझी बहीण ही योजना जी राबवायची आहे, त्यासाठी कार्यालयाच्या अनेक योजना ज्या आहेत, पंतप्रधानाच्या गॅसची योजना, त्यासाठी आम्ही आज कार्यालयाचं उद्घाटन करतो. आमचं कार्यालय पहिलं तोडून ठेवलं, नंतर दुसरं भूमिपूजन झालं. मी बनवणार पण काही बनवलं नाही. म्हणून तात्पुरती आम्ही लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या संपर्कासाठी, आणि हे कार्यालय पूर्ण भारतीय जनता पार्टीला स्वतःचं घर वाटतं. हे घर आहे त्यांचं, हे बनवण्याचं काम मी आज करतो. संध्याकाळी 5 वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होत आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की ज्या कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे ते हे कार्यालय नसून हे सर्व भारतीय जनता पार्टीचं घर आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खराट, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.